जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये आज आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा भव्य जागर पाहायला मिळालाय। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आदिवासी समाज बांधवांसह तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय। पारंपरिक वेशभूषा, पावरीचे सूर आणि समूह नृत्यामुळे संपूर्ण शहर आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगून गेला। नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पंचवटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दुपारी 2 वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। ही रॅली रविवार कारंजा शालिमार मार्गे CBS येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली आहे। या दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आलंय। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील या कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आलेले होते। त्यांनी आदिवासी समाजाचं पारंपरिक पावरी वाद्य वाजवत सहभाग नोंदवला। आज विश्व आदिवासी दिवस आणि आदिवासी हा या भारतातला, या देशातला, नवे तर जगातला एक मूल निवासी आहे अशा स्वरूपाची एकीकडे भावना तर भारतापुरती ही वस्तुस्थिती आहे। आणि या आदिवासीला वनवासी ठरवण्याचं एक पाप, एक राजकीय षडयंत्र आपल्या देशात सुरू आहे। तर दुसरीकडे आदिवासी संस्कृती जिचं संवर्धन, संरक्षण आणि ती वृद्धिंगत व्हावी या अनुषंगानं प्रयत्न न करता उलट ही कशी संपवता येईल याचं देखील एक राजकीय कारस्थान चालू आहे। ही दोन कारस्थान एकीकडे आहेत तर दुसरीकडे जल जंगल जमीनची जी लढाई आहे ती अधिक तीव्रतेने लढण्याची आवश्यकता आहे। कारण जल जंगल जमीन याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर पुंजीपतींचा यावर ताबा मिळत आहे। शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या अधिकारांचं फार मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत आहे। तर याच अनुषंगानं जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या आरक्षणाच्या अनुषंगानं देखील बोगस आदिवासींचा त्यामध्ये चंचू प्रवेश करून मूळ लोकांना वंचित ठेवण्याचं एक फार मोठं एक स्कॅन्डल, एक रॅकेट हे महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर आदिवासी दिवस साजरा होत असताना त्यांना एकीकडे सदिच्छा शुभेच्छा देणं तर दुसरीकडे त्यांच्या समस्येच्या अनुषंगानं चिंता व्यक्त करणं असा आजचा हा दोन्ही आज हा योग जो एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू अशा स्वरूपामध्ये या भूमिकेतून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। रॅलीत आदिवासी समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। हातात धनुष्यबाण, पारंपरिक साहित्य आणि तांबडे पांढरे झेंडे घेऊन त्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला। या शोभायात्रेत प्रभाग क्रमांक 13च्या नगरसेविका मयुरी अंकुश पवार यांनीही सहभाग घेत आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। नमस्कार, मी मयुरी अंकुश पवार, नगरसेवक प्रभाग क्रमांक 13। आज आदिवासी दिन आहे आणि त्या निमित्ताने आज ही जी भव्य मिरवणूक आपण बघतोय ती चालू होते। या सगळ्यांना, आदिवासी बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आपण बघतो की खऱ्या अर्थाने संस्कृती जी जपली जाते ती एवढ्या वर्षांपासून हे आदिवासी बांधव त्यांच्या हिशोबाने ती संस्कृती
ज्या कला आहेत त्या पुढे नेत आहेत आणि याचा मला खूप अभिमान आहे. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पावरीच्या सुरात आणि डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. लेझिम, टिपऱ्या आणि पारंपरिक समूह नृत्यानं उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. वर्तुळाकार आणि रांगेत सादर होणाऱ्या नृत्य प्रकारांमधून आदिवासी लोककलेचं जिवंत दर्शन घडलंय. दरम्यान गणेश गवळी आणि संघर्ष योद्धा लक्की जाधव हे देखील उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिवस आज 2026 अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आयोजित हा महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा आदिवासी सण हा नाशिक शहरात साजरा केला जातो. आणि या सणासाठी हजारो लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव आलेले जवळपास 50 पेक्षा जास्त आदिवासी कला पथक या कार्यक्रमात सामील झालेले आहे. पुऱ्या महाराष्ट्रातून, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी 2 बँड आलेले असून सर्व आदिवासी समाज एकत्र आलेला आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तरी सर्वांनी आता रॅलीची सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे. तरी सर्व नागरिकांना, आदिवासी बांधवांना विनंती आहे की तुम्ही कार्यक्रमात सामील व्हा. धन्यवाद. राष्ट्रसंघाने ठराव करून पारित केल्याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये आदिवासी दिवस साजरा केला जातो 9 ऑगस्ट या दिवशी. त्यामुळे याही वर्षी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असून आणि आदिवासी परंपरा, संस्कृती, अस्तित्व, आदिवासीचं आरक्षण, आदिवासीची अस्मिता जिवंत राहण्यासाठी हा दिवस आम्ही साजरा केला जातो. संपूर्ण विश्वामध्ये आदिवासी बांधव आपापल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात आणि RSS, BJP हे या दिवसाला विरोध करतात की आदिवासी जागतिक आदिवासी दिन साजरा करू नये. म्हणून या मनुवादी जातीवादी सरकारच्या छाताडावरती पाय ठेवून आम्ही मोठ्या आनंदात, उत्साहात हा दिवस साजरा करत असतो. त्यामुळे पूर्ण सर्व आदिवासी बांधवांना, बहिणींना, सर्व समाजांना आदिवासी जागतिक दिनाच्या आदिम शुभेच्छा. जय आदिवासी, जय जोहार. भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा हातात घेऊन युवकांनी आपल्या इतिहासाचा आणि परंपरेचा अभिमान व्यक्त केला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.